श्री स्वामी समर्थ. उद्या 11 जून गुरुवार अधिक मासातील परमा एकादशी. अधिकच्या महिन्यामध्ये आलेला सुंदर व दुर्लभ असा योग आहे. अधिक मासातील शेवटचे काही दिवस हे खूप महत्त्वाचे असतात व त्यातील 11 जून म्हणजे एकादशीचा दिवस हा भगवान श्री हरी विष्णू व माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. तर या दिवसाला खूप असे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे व या एका दिवसाच्या केलेल्या सेवेमुळे आपल्याला पूर्ण अधिक महिन्याचे फळ मिळू शकते. म्हणून आपल्याला या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मनोभावे अशी सेवा करायची आहे. तर ही सेवा कोणती करायची ते पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. अधिकच्या महिन्यामध्ये विष्णू सेवेला खूप असे महत्त्व आहे. म्हणून आपल्याला ही नित्य सेवा करून भगवान विष्णूची सुद्धा सेवा करायची आहे. व त्यातल्या त्यात एकादशी म्हटले की बरेच लोक उपवास धरतात व अधिक महिन्याचा उपवास असल्यामुळे बरेच लोक शिजवलेले अन्न खात नाही, फळे, दूध व पाणी पिऊनच उपवास करतात. काही ठिकाणी असे नियम पाळतात. बरं असो, जर आपल्याला शक्य होत असेल तरच उपवास करा, अन्यथा उपवास नाही केला तरी चालेल. प्रत्येकजण आपल्या यथाशक्तीने उपवास करत असतो. खरं पाहता उपवास या शब्दामध्येच त्याचा अर्थ आहे उप आणि वास. उप म्हणजे परमेश्वर आणि वास करणं म्हणजे परमेश्वराजवळ वास करणं. म्हणूनच आपल्याला या दिवशी होईल तितके दिवसभर परमेश्वराचे चिंतन, जप करायचे आहे. उपवासाने आपले शरीर शुद्ध होते, पण तुम्हाला सांगते आपला आत्मा शुद्धी करण्यासाठी आपल्याला कर्म आणि देवधर्म करायचे आहे. त्याचे मनन, चिंतन करणे महत्त्वाचे आहे. म्हणून हा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे. म्हणून जेवढी जमेल तेवढी आपल्याला सेवा करायची आहे. तर आपल्याला सकाळी उठून स्नान करून आपले देवघर स्वच्छ करून सूर्याला अर्घ्य देऊन आपली जी रोजची नित्यपूजा आहे ती करायची आहे. त्यानंतर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असते किंवा श्री विष्णूची मूर्ती असेल, त्याचा आपल्याला अभिषेक करायचा आहे. तर तो अभिषेक करण्यासाठी मूर्ती एका ताम्हणामध्ये काढून घ्या आणि त्यावर पळीने पाणी टाका आणि प्रत्येक पाणी टाकतानाच्या वेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. 108 वेळा असं पळीने पाणी टाका आणि मंत्र म्हणा, म्हणजे आपला 108 वेळा जप होतो. त्यानंतर मूर्तीला चौरंगावर किंवा पाटावर ठेवून त्याला हळद, कुंकू, अक्षदा, पिवळी फुले अर्पण करा, पिवळे वस्त्र अर्पण करा आणि 108 मंजुळा अर्पण करा. पण एकादशीच्या दिवशी मंजुळी तोडल्या जात नाही, तुळशीला हात लावला जात नाही. म्हणून आदल्या दिवशी ही मंजुळ्या तोडून ठेवा आणि 108 वेळा त्या मंजुळ्या अर्पण करा. ही सेवा झाल्यानंतर आपल्याला संक्षिप्त भागवत ग्रंथाचे पारायण करायचे आहे. कारण या संक्षिप्त भागवत ग्रंथाच्या पारायणे कितीही प्रखर असा पितृदोष असला तरी तो नष्ट होतो. म्हणूनच आपल्याला या भागवत ग्रंथाचे पारायण करायचे आहे. पितृदोष नष्ट होण्यासाठी हे पारायण एका बैठकीत झाले तर फारच चांगले आहे. पण जर आपल्या घरात लहान मुले असेल किंवा आपल्याला कोणते काम असेल तर आपले एका वेळी बसून आपले ते पारायण आपल्याला करणे शक्य होत नसेल तर आपण थोड्या थोड्या वेळाने केले तरी चालेल. पण हे पारायण नक्की करा. गीतेच्या 15व्या अध्यायाचे जरूर पठण करा. पुरुष सुक्तम वाचा, प्राकृतमध्ये म्हणा किंवा संस्कृतमध्ये, तुम्हाला जसे जमेल तसे म्हणाच. पण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. जितका जास्त करणे शक्य होईल तितका करा. व या दिवशी तुम्ही विष्णुयाग करू शकता. जर तुमची सत्यनारायणाची पूजा करायची राहून गेली असेल तर ते सुद्धा करू शकता तुम्ही या दिवशी, कारण खूप चांगला असा दिवस आहे. पण सत्यनारायणाच्या पूजाला आपण जो शिऱ्याचा प्रसाद दाखवतो तो आपण या दिवशी दाखवू शकत नाही, कारण एकादशी असल्यामुळे आपण तो प्रसाद दाखवू शकत नाही. त्याऐवजी आपण खडीसाखरचा प्रसाद दाखवायचा असतो. या सेवा जेवढ्या जास्त करता येईल तेवढ्या करा. तुम्हाला जसे जमेल तसे करा. विष्णू सहस्त्रनामाचे वाचन करा. तुम्ही या एकादशीच्या दिवशी व्यंकटेश स्तोत्राचे सुद्धा पारायण करू शकता. विष्णू सहस्त्रनाम, तुळशीचे अर्चन करा. विष्णू सहस्त्रनामाचे खूप सगळे फायदे आहेत. तुम्ही भगवान विष्णूंची जेवढी जास्त तुम्हाला सेवा करता येईल तेवढी जास्त सेवा करा व त्यासोबतच माता लक्ष्मीची सुद्धा सेवा करा. माता लक्ष्मीला पण लाल फुलं, हळद, कुंकू अर्पण करा आणि तुळशीजवळ रात्रीला तुपाचा दिवा लावा. शक्य होत असेल तर 11 दिवे करून ते तुळशीजवळ प्रज्वलित करा. जर तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम वाचता येत नसेल किंवा म्हणता येत नसेल तर तुम्ही मोबाईलमध्ये लावून ते तुम्ही ऐकू शकता. ऐकता ऐकता मागून म्हणायचं. जर यापैकी काहीच जमत नसेल तर सगळ्यात सोपा
मंत्र आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. या मंत्राचा जप करा तरी तुम्हाला सेवेचे फळ मिळते. या दिवशी दीपदान करा, कारण हा योग पुन्हा पुन्हा येत नाही आणि आपल्याला या योगाची 3 वर्ष परत वाट पाहावी लागेल. म्हणून ही सुवर्ण संधी सोडू नका. व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत शेअर करा. भेटूया अशाच माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.